नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पुरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की मनोज वल्लरीला विचारत असतो की वल्लू, तू जेवणाच्या ताटांची अदलाबदल का केलीस? तितक्यात डोरबेल वाजते आणि वल्लरी दरवाजा उघडायला जाते. समोर दौलत काका उभे असतात. वल्लरी त्यांना आत यायला सांगते तेव्हा ते पिशवीतून एक फाईल काढून म्हणतात की माझ्या मुलाचे हे खेळाचे सर्टिफिकेट तुम्ही मागितले होते ना? तेव्हा ती म्हणते बरं झालं आणले. आता वल्लरी ती फाईल घेऊन आत जाते. आता दौलत काका रागातच मनोजकडे बघू लागतात. तेव्हा मनोज त्यांना म्हणतो की बसा. आता ते बसतात. आता मनोज त्यांच्यासाठी प्यायचं पाणी घेऊन येतो आणि त्यांना पाणी देऊ लागतो. तेव्हा ते रागातच त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतात आणि पाणी पितात. पुढे त्यांना जेव्हा खोकला येऊ लागतो तेव्हा मनोज विचारतो, काका तुमची तब्येत बरी नाहीये का? काय होतंय? त्यावर ते म्हणतात की काही नाही झालंय, मी पायी आल्यामुळे जरा दम लागलाय. तेव्हा मनोज त्यांना म्हणतो की मी जाताना तुम्हाला गाडीत सोडून देऊ का? तेव्हा ते म्हणू लागतात की माझा मुलगा ज्या माणसामुळे गेलाय त्या माणसाची मदत घेऊ एवढा पण मी मूर्ख नाहीये, त्याची काहीही गरज नाहीये. त्यावर मनोज काहीच बोलत नाही. पुढे ते म्हणतात, तुम्हाला रात्रीला झोप येते का हो? हे ऐकल्यानंतर आता मनोज त्यांच्याकडे बघू लागतो. तेव्हा ते म्हणतात, मला रात्री झोप येत नाही जेव्हापासनं माझा मुलगा गेलाय. पुढे ते काही बोलणार तितक्यात वल्लरी येते. आता ते वल्लरीला म्हणतात की येतो मी. तेव्हा वल्लरी म्हणते की मी येते तुम्हाला बाहेर सोडायला. वल्लरी आता त्यांच्यासोबत जेव्हा बाहेर येते तेव्हा त्यांना म्हणते की बरं झालं काका, तुम्ही तुमच्या मुलाच्या खेळाचे सगळे सर्टिफिकेट्स दिले. याचा आपल्याला कोर्टात नक्कीच फायदा होईल. आपल्याला यावरून हे सिद्ध करता येईल की तुमचा मुलगा फिजिकली फिट होता. तेव्हा दौलत काका तिला म्हणतात की येतो मी. असं म्हणून आता दौलत काका तिथून जातात. तेव्हा वल्लरीला जरा चक्कर येऊ लागतात. तितक्यात तिला डॉक्टरांचा फोन येतो आणि डॉक्टर तिला सांगू लागतात की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तेव्हा ते सांगू लागतात की तुमच्या नवऱ्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यांना कुठलाही आजार नाहीये. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला खूप खूप आनंद झालेला असतो. पुढे डॉक्टर तिला विचारतात की त्यांच्या जेवणाच्या काही वेळा बदलल्यात का? त्यावर ती सांगू लागते की हो, कधी कधी ते उशिरा येतात त्यामुळे उशिरा जेवतात आणि कधी कधी तर ते बाहेरच जेवण करतात. पुढे डॉक्टर विचारतात की मी ज्या गोळीबद्दल बोललो होतो ती गोळी मिळाली का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मी सगळं घर बघितलं पण अशी काही गोळी मला घरात सापडली नाही. आता जेव्हा डॉक्टर फोन ठेवतात तेव्हा प्रेरणा हात जोडून देवी आईचे उपकार मानू लागते आणि म्हणते, खरंच तू आमच्यावरचं खूप मोठं संकट दूर केलंस. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. आता ती मनोजला ही बातमी द्यायला जाते. तितक्यात तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि थोड्याच वेळात ती तेजाच्या घरी जाते. तेव्हा तेजा तिला विचारू लागते की काय झालं, मला सांगशील का? अगं केव्हापासनं विचारतीये. आता माझी क्युरिओसिटी माझ्या हायपर टेन्शनमध्ये बदलली नाही तर बरं होईल. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की हो सांगते, पण हे आल्यानंतर. तितक्यात मनोज तिथे येतो. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणू लागते, हे बघ आता तुझा नवरा पण आलाय, आता सांग काय झालं ते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की आता तू जा. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की तू माझ्याच घरातून मला जा म्हणतीयस? तेव्हा वल्लरी म्हणते हो. तेव्हा तेजा म्हणते ठीक आहे, आता मला जावं तर लागणारच आहे. तितक्यात वल्लरी तिचा हात धरून तिला बाहेर सोडून येते आणि दरवाजा लावून घेते. आता मनोजला काहीच कळत नसतं की वल्लरीचं काय चालू असतं. त्यामुळे तो तिला म्हणतो की वल्लू हे सगळं काय? तेव्हा वल्लरी जाऊन त्याला मिठी मारते. तेव्हा मनोज तिला म्हणतो, अगं वल्लू हे सगळं इथे. तेव्हा वल्लरी त्याला खाली बसवत त्याच्याजवळ एक डायरी आणि पेन देते आणि त्याला म्हणू लागते, यामध्ये आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट लिहायची आहे. आता वल्लरीच्या या गोष्टीवर मनोजला जरा आश्चर्य वाटू लागतं, पण ती खूप आग्रह करत असल्यामुळे मनोज आता बकेट लिस्ट लिहू लागतो आणि वल्लरीला सांगू लागतो की माझं पहिलं स्वप्न, मला तुझ्यासोबत रोमॅन्टिक टूरला जायचंय, पॅरिसला, सिटी ऑफ लव्ह. तेव्हा वल्लरी म्हणते आता दुसरं. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो, स्वप्न फक्त माझीच आहेत का? आता तुझ्याबद्दल सांग. तेव्हा वल्लरी सांगू लागते, मला तुमच्यासोबत रात्री चंद्राच्या प्रकाशात शांत लाटा असलेल्या समुद्र किनाऱ्यावर कॉफी प्यायची. तेव्हा मनोज तिला म्हणतो की किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधतेस वल्लू. तेव्हा वल्लरी म्हणते की जीवन यालाच म्हणतात. पुढे ती त्याला म्हणू लागते की थांबा थांबा, अजून माझ्या स्वप्नांची लिस्ट पूर्ण झालेली नाहीये. आणि ती त्याला म्हणते, माझं दुसरं स्वप्न एक हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी आपलं एक फार्म हाऊस असावं.
आणि आपल्याला जेव्हा बाळ होईल त्याचा पहिला बर्थडे आपण तिथेच सेलिब्रेट करावा. ती म्हणू लागते, फक्त एवढंच नाही तर आपल्या लग्नाची 25वी अॅनिव्हर्सरी सुद्धा तिथेच सेलिब्रेट करायची आहे. तेव्हा मनोज तिला म्हणतो, जे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही ते स्वप्न कशाला बघतेस वल्लू. तेव्हा वल्लरी म्हणते की मला खात्री आहे की आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. तेव्हा मनोज म्हणतो, तुला तर सगळं माहिती आहे ना. त्यावर वल्लरी म्हणते, हो, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नाहीये. आणि ती सांगू लागते की डॉक्टरांचा मला आत्ताच फोन आला होता, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. हे ऐकल्यानंतर मनोजला या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. त्यामुळे तो तिला म्हणतो, काय बोलतीयस, म्हणजे मी बरा आहे. तेव्हा वल्लरी त्याला मिठी मारत म्हणते की हो, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, तुम्ही एकदम बरे आहात. हे ऐकल्यानंतर आता मनोजच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि तो वल्लरीला मिठी मारत म्हणतो की वल्लू, माझ्या खरंच डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय. म्हणजे मी इतक्या दिवस ज्या टेन्शनमध्ये जगत होतो आता तसं काहीही नाहीये. तितक्यात वल्लरीला चक्कर येऊ लागतात. तेव्हा मनोज तिला म्हणतो की वल्लू, तुला काय होतंय. आता इकडे अण्णा केदार जेव्हा झोपलेला असतो तेव्हा प्रेरणा त्याच्या खिशातला मोबाईल काढण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा अचानकच पण नंतर तिच्या लक्षात येतं की अण्णा केदार हा गाढ झोपेत असतो. या संधीचा फायदा घेत आता प्रेरणाने त्याच्या खिशातला मोबाईल काढलेला असतो. आता प्रेरणा खूप खुश होते आणि बाजूला जाऊन ती पहिले वल्लरीला कॉल करते. आता इकडे वल्लरी गाढ झोपेत असते. तेव्हा मनोज तिच्या जवळ बसलेला असतो. तितक्यात वल्लरीच्या फोनवर प्रेरणाचा फोन येऊ लागतो. त्यामुळे मनोज फोन उचलतो आणि बाजूला जाऊन बोलू लागतो. तेव्हा त्याला प्रेरणा सांगू लागते की हॅलो मनोज भाऊजी, मी प्रेरणा बोलतीये. अण्णा केदारने मला माझ्याच घरात डांबून ठेवलंय. पण प्रेरणाचा आवाज मनोजपर्यंत पोहोचत नसतो. त्यामुळे तो तिला म्हणतो, हॅलो प्रेरणाताई, तुम्ही जरा नेटवर्कमध्ये याल का, मला काहीच ऐकायला येत नाहीये. तितक्यात अण्णा केदार तिथे येतो आणि प्रेरणाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि तिला म्हणू लागतो की तू वल्लरीला फोन करत होतीस, तुझी हिंमतच कशी झाली. आता तो तिला म्हणतो, सारख्या मरायच्या गोष्टी करत असते ना, थांब आता तुला मीच मारून टाकतो. त्यामुळे आता प्रेरणा खूप घाबरते आणि तिथून पटकन निघून जाते. आता इकडे थोड्याच वेळात वल्लरीला जेव्हा जाग येते तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो, वल्लू तुला काय झालं, तुला अचानक अशी चक्कर का येत आहे. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की सगळं सांगते, तुम्ही पहिले माझ्यासोबत बाहेर चला. असं म्हणून आता ती मनोजला बाहेर घेऊन येते. तेव्हा तिथे इंदुमती, महेंद्र आणि पुष्पा असते. आता तिला बघितल्यानंतर पुष्पा तिच्याजवळ येऊन तिला विचारू लागते की वल्लरी, तुला बरं वाटतंय ना, काय झालं होतं तुला अचानक. तेव्हा वल्लरी खांडकन तिच्या एक कानाखाली लावते. आता त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा महेंद्र म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या कानाखाली लावायची. तितक्यात इंदुमती उठून तिला म्हणू लागते, हे काय केलंस तू. तेव्हा वल्लरी म्हणते, मी काय केलं हे तुम्हाला आता सांगते. आणि ती सगळ्यांना सांगू लागते की मनोजला लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि तोही 3rd स्टेजचा. तेव्हा इंदुमती तिला म्हणते, तुला लाज कशी वाटत नाही, माझ्या मुलाला असा रोग झाला असं सांगायची. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, त्याचंही उत्तर मी तुम्हाला देते. तितक्यात महेंद्र वल्लरीला म्हणू लागतो, तुझ्या नवऱ्याच्या आजाराचा आणि माझ्या बायकोच्या कानाखाली लावल्याचा काय संबंध. आता पुष्पाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते की थांबा आणि ती लगेचच डॉक्टरांना फोन लावून डॉक्टरांशी बोलू लागते की डॉक्टर, तुम्ही मला मगाशी जे काही फोनवर बोललात ते पुन्हा एकदा सांगाल का प्लीज. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात की मॅडम, तुम्ही कितीही वेळा सांगितलं तरीही मी हेच सांगेल की तुमच्या नवऱ्याला काहीही झालेलं नाही, त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीला मोठा धक्का बसतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.